सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मे महिन्याच्या अगदी जर बघितलं सुरुवातीला पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. मोठ्या संख्येने पर्यटक आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ते सर्वाधिक जर पर्यटक आहेत ते सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी आले. जर बघितलं आज कशा पद्धतीने पर्यटकांची गर्दी झाली आहे. 1 मे होता आणि त्यानंतर या सगळ्या सुट्ट्या आलेल्या होत्या शनिवार रविवार, त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात आलेले आहेत. माझ्यासोबत इथे काही पर्यटकसुद्धा आहेत. मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीचा एन्जॉय करताय? आम्ही नाशिकहून आलो होतो. मस्त फुल एन्जॉय चालू आहे. 2 दिवस सुट्टी होती, एकदम मस्त एन्जॉय केला आहे पूर्ण फॅमिली. नक्कीच. अजून काही पर्यटक आहेत. तुम्ही कुठून आलेले आहेत आणि मालवणी जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतलात का? आम्ही सांगलीहून आलो आहे. मालवणीचा आस्वाद ईश्वरपूर आहे सांगली. मालवणचा आस्वाद चांगला आहे. तुम्ही सुद्धा अजून काही पर्यटक आहेत. तुम्ही कुठून आलात, कशा पद्धतीने मालवणी जेवणाचा असेल किंवा मालवणच्या इथल्या कोकणी मेवाचा आस्वाद घेतला आहे? आम्ही ईश्वरपूरमधून आलो आहे. मालवणी कोकणीचा सगळा आस्वाद घेतला आहे. खूप छान आहे आणि 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे आम्ही इकडला प्लॅन केलेला आहे. खूप छान आहे. बघताय मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जर बघितलं सागरी जलपर्यटनाचा आनंदसुद्धा पर्यटकांनी लुटलेला आहे. कशा पद्धतीने मोठी गर्दी आहे ती पर्यटकांची या ठिकाणी झाली. पर्यटक असतील मोठ्या संख्येनं किनारपट्टीवर पाहताय कशा पद्धतीने समुद्री पर्यटनाचा आस्वाद घेत आहे. आणि जर बघितलं तर इथे आलेला पर्यटक असेल तो मालवणी जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतो आहे. मोठ्या संख्येने पर्यटक आले, त्यामुळे जर बघितलं तर कोकणातील आर्थिक उलाढालसुद्धा तेजीत असल्याचं पाहायला मिळतं आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.